39% कर्ज वाटप झालं साहेब. टार्गेट होतं 1379 कोटी कर्ज वाटप, 536 कोटी. आणि त्या ठिकाणी सूत्र हातात घेतल्याच्या नंतर तेच टार्गेट 2021 मध्ये 1590 कोटी रुपयाचं होतं. 914 कोटी रुपये वाटप केले, 57% गेलं. 2022 मध्ये 1539 कोटी टार्गेट होतं, 904 कोटी रुपये वाटप केले, 59% गेलं. 2023 मध्ये 1368 कोटी टार्गेट होतं, 1069 कोटी शेतकऱ्याला वाटप केले, 78% गेलं. साहेब मी फोनवर गेले. आज शेतकऱ्याला 536 कोटी मिळत होते, आज 1069 कोटी मिळाले. मला सांगा 536 कोटी जर जास्त माझ्या शेतकऱ्याच्या खात्यात पडले असते त्याला शेती करण्यासाठी, तर मला वाटते ती शेतकरी मला कधी विसरू शकत नाही. माझ्या आवेदना केली जाते की घरकुलाचं काम करायचं, हप्ता काढायचं काम काय तुमचं आहे. आता मतदार घेण्याचं मत टाकले नाही, आता ते पाया करून जमली मध्ये. मग माझं असं म्हणणं आहे, खासदार ही मी प्रतिष्ठेसाठी मिळवण्यासाठी ह्या पदावर बसायचं नाही. 20 लाख लोकांची जबाबदारी म्हणून हे पद स्वीकारलेलं आहे आणि ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडतो. मला जर कोणी सांगितलं की दादा घरकुलाचा हप्ता काढायला गेलाय, मी म्हणत नाही राज्याचा विषय का केंद्राला, मी तिचा ऍक्शन घेतो. कुठल्याही निर्णय त्याला फोन करतो आणि त्या शेतकऱ्याचा हप्ता त्या ठिकाणी, त्या घरकुलाचा हप्ता त्याला द्यायला भाग पाडतो. आणि खोपटात राहणारा माणूस जेव्हा पक्क्या घरात येते ना, त्या घराची किंमत राणा पाटील सारख्या ताजमहल हॉटेलला दिवसाची 50,000ची रूम करून राहणाऱ्या माणसाला कधीच कळणार नाही की ओमराजेला कळून झालं. कोरोनाच्या कालावधीमध्ये अनेक लोक होते, कुणाला व्हेंटिलेटरचा बेड लागायचा, कुणाला ऑक्सिजनचा बेड लागायचा, कुणाला डायबिटीसचं औषध लागायचं. साहेब ओमराजे एक क्षणी थांबला नाही. प्रत्येकाचे पोट उचलून प्रत्येकाला मदत करायची भावना त्या ठिकाणी ओमराजेने त्या ठिकाणी पाळली. आणि आज त्याची कमाल अशी आहे की कोरोना जवळपास 3-4 वर्ष लोटून गेले, पण आजही गावागावात गेला माणूस भेटतोय आणि सांगतोय की तुम्ही केलेल्या मदतीमुळे माझी बहीण वाचली, तुम्ही केलेल्या मदतीमुळे माझा नवरा वाचला. ह्याच्यापेक्षा मोठा आशीर्वाद तुला आणि आपल्याला सांगू इच्छितो की फोनवर जे तुम्ही नावं ठेवताना फक्त 7 तारखेचं मतदान होऊया. 7 तारखेचं मतदान झाल्यावर 4 तारखेच्या मजबूत तुम्हाला दाखवून देते लोक की फोन उचलल्यावर काय होते आणि काय नाही. माझी आवेदना केली, मला आपल्या सगळ्यांना सांगायचंय, तुम्हाला वाटलं राजे 5 वर्ष फोन उचललं गेले वाटलं साहजिक कसा परिस्थिती तयार करायला प्रयत्न झाला. मला आपल्या सगळ्यांना सांगायचे की मी काय केलं. डॉक्टर पाटील मंत्री असताना जे मेडिकल कॉलेज धाराशिव जिल्ह्यासाठी मंजूर झाले 1983 ला, धाराशिवमध्ये झालं नाही, मुंबईला नेरूळला झालं. कुठं नेरूळला गाव, धाराशिवची लोक मतदार नव्हती. मुंबईला त्यात वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत का धाराशिवला? मुंबईला आदिवासी भाग होता काय, तिथं केलं गेलं. इथल्या माणसाचा विचार केला गेला नाही. आणि ते कॉलेज सुद्धा वैयक्तिक ट्रस्टच्या मालकीनं त्या ठिकाणी करून घेतलं, शासनाच्या मालकीचं राहिलं नाही. ओमराजेला सत्ताधारी पक्षातले 2.5 वर्ष मिळाले, त्यातला 1.5 वर्ष कोरोनामध्ये गेला, 1 वर्ष काम केलं. आणि खात्रीने अभिमानानं सांगतो की एक मेडिकल कॉलेज धाराशिवला मंजूर करून घेतलं, तेही 100% शासनाच्या मालकीचं. हे माझं पहिलं स्वार्थ विचार ठळक का ठीक आहे बरोबर ठळक का. आता हे मेडिकल कॉलेजसाठी काय 750 कोटी रुपये लागले. साहेब आरडीएसचे मी अध्यक्ष आहे सोलापूरचा सुद्धा, सोलापूरला 3 खासदारांचा मतदारसंघ आहे. भारतीय जनता पार्टीचे दोन्ही खासदार सिद्धेश्वर स्वामी, जय सिद्धेश्वर स्वामी आणि रणजित सिंह नाईक निंबाळकर
या दोघांनी मला म्हणजे ओमराजे तुम्ही वेळ देऊ शकता, तुम्हाला माहिती आहे त्या दोघांनी सहमती घेऊन माझा मतदारसंघातला थोडा भाग असताना सुद्धा या RDSSचं मला अध्यक्ष केलं आणि मी अध्यक्ष झाल्यानंतर या भारतीसाठी जी विजेची फार मोठी अडचण होती साहेब, मला अभिमानानं सांगायचं की 33 केवीची 4 सबस्टेशन आपण बार्शी तालुक्यामध्ये RDSS मध्ये मंजूर करून घेतली. गाजेगाव रोड बार्शी शहरातला, फपाळवाडी, डोलारी आणि केसरी हे 4 33 केवीचे सबस्टेशन आणि ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर पुणे सबस्टेशन आहेत. पण पॉवरमुळं व्होल्टेजमुळं ट्रिपिंग येते, लाईन बंद पडती, कधी ही फाटा चालवायचा, कधी ही फाटा चालवायचा, कधी ही फिटर बंद ठेवायचं, कधी ती फिटर चालवायचं. या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी पानगाव, हिंगणीपार, शेंद्री, उपळाई, बोरगाव, पांगरी, धामणगाव, चिखर्डे, सुरडी आणि गौडगाव या 10 ठिकाणी ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर आपण RDSSच्या योजनेत मंजूर करून घेतले. त्याचबरोबर क्षमता वाढ वैराग सबस्टेशनला आपण त्या ठिकाणी क्षमता वाढ करून घेतली. नवीन ट्रान्सफॉर्मर साहेब 5 वर्षात आम्हाला फक्त 81 ट्रान्सफॉर्मर शेतकऱ्याची वैयक्तिक वीज पूर्ण करता आले. पण RDSS मधून एका धक्क्यात 485 ट्रान्सफॉर्मर आपण त्या ठिकाणी शेतकऱ्याचे मंजूर करून घेतले आणि 234 ट्रान्सफॉर्मर जे 63 चे होते ते सरसकट 100 करायचा निर्णय घेतला. त्याच्यासाठी 190 कोटी 21 लाख रुपये इतके पैसे आपण RDSSच्या माध्यमातून बार्शी तालुक्यासाठी दिले. ही माझं ठळक काम. आता मला तुम्हाला विचारायचंय, मेडिकल कॉलेजचे 700-750 कोटी, ही 190 कोटी, ही काय गोरगरिबांची जमीन कुणाला दिली हो? माझी वैयक्तिक प्रॉपर्टी पण आणले का? पैसे कोणाचे? आमदार असो खासदार असो, शासनाकडनं आलेला पैसा जो खर्च करतो तो पैसा त्यानं वैयक्तिक विकलेली प्रॉपर्टीचा पैसा नाही, अजिबात नाही. पैसे कोणाचे? जीएसटी भरतावर नाही, शर्टावर जीएसटी, पॅन्टीवर जीएसटी, चष्म्यावर जीएसटी, माणूस वर गेल्यावर पोहोचवायच्या सामानावर सुद्धा जीएसटी, जेवणाला बी जीएसटी, हाताच्या पोट्याचा चांगला लक्षात येईल. म्हणजे तुमच्याकडून जीएसटीच्या रूपानं जमा केलेला पैसा, अरे तुम्ही आम्हाला निवडून दिलं म्हणून अधिकार आला, म्हणून आम्ही तुमच्यासाठी खर्च केले. त्याच्यात उपकाराची भाषा पाहिजे का कर्तव्याची? ओमराजेनं कर्तव्य म्हणून नारळ फोड्या कार्यक्रम केला नाही. माझा मीच सत्कार करून घेतला का? पैसे तुमचे आहेत, तुम्ही निवडून दिलं म्हणून आम्हाला अधिकार दिला आणि तुमच्यासाठी खर्च करणं आमचं काय कर्तव्य आहे. मला माहिती तुम्हाला बोलवून ठळक काम, पण मला सांगणं गरजेचं आहे. कारण तुम्हाला वाटत नाही 5 वर्षाची आम्ही आम्ही दिली वेगळी वाटते म्हणून सांग. पुढचं प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 32 कोटी रुपयाचे रस्ते आपण ह्या बार्शी विधानसभा मतदारसंघामध्ये मी खासदार झाल्यापासून केले. खासदार निधीमधून 2 कोटी 81 लाख बार्शी तालुक्यासाठी मी त्या ठिकाणी दिले. नारळ पाडे गेला आपण मग केलं नाही का? त्याचबरोबर 25-15 मधनं ज्यावेळेस सरकार होतं आपलं 71 लाख रुपयाचं काम आपण बार्शी तालुक्यासाठी केलं. त्याचबरोबर 30-54-50-54 1 कोटी 22 लाख रुपये जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून दिले आणि जनसुविधेमधनं 63 लाख रुपये माझ्या बार्शी तालुक्यासाठी दिले. ही घ्या ठळक का नाही आपलं कोण कुठं टेंडर नसतंय, आपलं कुठं टेंडर नसतंय, ना कॉन्ट्रॅक्टर नसतंय ना काय नाही. आपलं पदार्थ नाही काय करावं. आता साहेब मला आवर्जून सांगायचंय,
ती बोलून पुढं वाढून दाखवण्याचं काय वाटत होतो गटका बसला की पहिली शिवे कुणाला आता रस्ता साहेब केंद्र सरकारच्या हस्तांतरित केला त्यामुळे जबाबदारी कुणाची होती खासदाराची मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो की टेंभुर्णी पासून कुसळांपर्यंत आणि कुसळांपासून एडसी पर्यंत हे दोन्ही पॅकेज गडकरी साहेबांकडे बसून मी मंजूर करून घेतले आणि 10 मीटरचा रस्ता केला आता रस्ता जर केंद्र सरकारकडे असेल तर त्याचं श्रेय मला द्यावं लागेल असं करू नका तुम्हाला मी केंद्र सरकार राज्य सरकारला फरक करतो बरं तुमचं मी तुमचं आता आमचं मी तुमचं का जी केलं की आपण आगळ हानीत नाही बोलत नाही जी केलं की आणि काय पुतळापासून येशीचं सुद्धा त्या अवकाळीला वाचून जेवण पाठवायचं होतं त्यानं काम नसल्यावर राहिले नाहीतर ह्या रस्त्याबरोबर पुढचा रस्ता सुद्धा क्लिअर होऊन निघत होता आणि काम पूर्ण होत होतं ही या उमराजेचं ठळक काम आहे ठळक तुमची पनवेल नांदेड गाडी थांबत होती का इथं काय तिथे पीटी राज्यमंत्री आला म्हणला तुमचा खासदार काय झोपलाय का म्हणजे त्याला बाकी सुद्धा काय का पहिल्यांदा पनवेल गाडीला भारतीय या ठिकाणी स्टॉप घेतला आहे पहिल्यांदा उमराजेंना घेतलाय आता रेल्वेचं केंद्र सरकारकडे जायची राज्याकडे नाही कसं बघा म्हणजे ते का मला नंतर राहिलं काय म्हणते काय आणि अमृत योजनेतनं बार्शी शहरात ही रेल्वे स्टेशन आहे त्याच्या सुद्धा विकासाचा पूर्ण रोडमॅप आहे त्यालाही मंजुरी त्या ठिकाणी अमृत योजना आपल्याला मिळालेली आहे तेही काम त्या ठिकाणी आता लय चांगलं बसत नाही तिथून पुतळांपासून ती येरमाळ्यापर्यंत जो रस्ता झालाय तोही आपण बघितलाय तोही उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना मंजूर केलाय परंड्यापासून जे तिथपर्यंत गेलेला रस्ता आहे बार्शी ते परंडा बायपासच्या तिथपर्यंत तोही उद्धव ठाकरे साहेबांच्या काळात मंजूर केलेला आहे साहेब मला फक्त 1 वर्ष संधी मिळाली तर मला वाटतं एवढी कामं मी केले आता मला त्यांना विचारायचंय की त्यांचेच पिताश्री 5 वर्ष खासदार होते मग बार्शी कधी चंपोली जात पडते तरी आम्हाला सांगा मी लोकसभेची माहिती काढली एक पटेल यांचा सुद्धा बोलला नाही यांचा सुद्धा नाही ओम राजे 71 वेळेस बोलला 71 वेळेस मला खासदारची प्रतिष्ठा म्हणून मिळवायची नव्हती तुमच्यासाठी काम करायचे तुमचा आवाज करून तिथं जायचं होतं आणि मी ते केलंय आज मला आपल्याला अजून सांगायचं आहे की टेंभुर्णी पासून ते लातूर पर्यंत 4 पदरी रस्त्याचा डीपीआर सुद्धा गडकरी साहेबांच्या मागे लागून आपण मंजूर करून घेतलाय ही 5 वर्ष झाल्याच्या नंतर पुढच्या 5 वर्षांना येईल तेव्हा 4 रस्त्यानं तुम्हाला एक बाकी मिळेल हे सुद्धा आवर्जून मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला सांगतो आणि म्हणून झालं तो बक्का माझं शांत झालं का अजून काय राहिले आता शेवटच्या याकडे येते जर आपल्याला परवा पद्मश्री पाटील किती चांगलं काम करतात असं काय झालं सांगितलं मी साहेब खाली बसल्यावर किती विचारत होतो म्हणलं साहेब तुम्ही किती वर्ष मंत्री होता साहेब म्हणजे मी 2 वर्ष कॅबिनेट मंत्री होतो आणि 4 वर्ष राज्य मला सांगा 2 आणि 4 6 वर्षाच्या मंत्रिपदाच्या काळात बार्शी तालुका जाईल आणि तिकडं 45 वर्ष मंत्री आहे धाराशिव आणि धाराशिव काय आमची आडत बघितली का धाराशिवची आडत बघितली का नाही कुत्रे कुत्रे दिली आणि बार्शी 6 वर्षाचं मंत्रिपद आहे ती 2 वर्ष फक्त कॅबिनेट आणि 4 वर्ष बघितली घेतली बाजारात आणि हे सांगायला साहेब आपण पाटील किती देत नाही मग नेमकं करायचंय काय बार्शीची बाजार समिती धाराशिव सारखी करायची का
होय करायची का? हा आणि म्हणून शेवटच्या होत्याकडे मी येतोय आता, कारण साहेबांचं भाषण मला सुद्धा ऐकायचंय. मला सांगतो मी विधानसभेत आमदार होतो, मी जेवढं विधानसभेत बसत नव्हतो, सोपन साहेब आम्ही आले की आमचं सगळं विधानसभा मागितलं. मला वाटतंय साहेब ज्यांची भाषणं ऐकावी अशी फार कमी माणसं राहिली, मित्र तो राहिलीच नाही. आता अख्ख्या महाराष्ट्रात आवर्जून भाषण तुम्हाला ऐकत असेल तर मला वाटतं सोपन साहेब तुम्ही युट्यूब हे करत नसतात, तुम्ही बघा तुमच्या भाषणाला किती होत. आज ह्या वयात सुद्धा तोंड माणसं आम्ही बघतो, फार कोण राहिलं नाही तुम्ही, त्यामुळे निश्चित तुमच्या भाषणाची आतुरता आहे. आता मला तुम्हाला सगळ्याला विचारायचंय, बहिणो 11,000 का सोयाबीन 4,500 को आया कि नहीं आया? हाँ ये है मोदी जी. बहिणो 400 का सिलेंडर 1200 को गया कि नहीं गया? ये है मोदी जी. बहिणो 60 रुपए का डीजल 97 रुपए को गया कि नहीं गया? ये है मोदी की. 70 रुपए का पेट्रोल 108 रुपए को गया, ये है मोदी की. खाद्याचं पोतं आता काय थोडी कांदा तर महत्वाचा आहे, कांदा सुटणार नाही. DAPचं पोतं 450 मिलता था, अभी 1600-1700 गया का नहीं गया? ये है मोदी की गारंटी. आणि आता कळलं म्हणायला किती हापची बार बहुतेक सोयाबीन 2,000 निघायचे सोयाबीन वाढीची परिस्थिती गाव आहे पोहू तालुक्यात, तिथं 100% कांदा उत्पादक शेतकरी सरकारची होती. म्हणलं का बसलो, म्हणजे कमळाबाईची माणसं दाखवायची त्या गावात तुम्ही माहिती घ्या, पत्रकार असतील तर माहिती घ्या. बियादला मध्ये जाऊन भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना प्रचार सभा घेतली का? मला बघून तुम्ही माहिती घेऊ टाका, मी तुम्हाला आवडून सांगतो. तुमची काय तालुक्याची ही परिस्थिती आहे का? कांद्याचा भाव 60 ला गेला की कांद्यावर निर्यात लगेच कांदा आमचा शेतकरी उपाड्यावर. सोयाबीनचा भाव 11,000 गेला की पाव तेलावर आयात शुल्क कपात, सोयाबीन आयात 11,000 रुपये सोयाबीनचा भाव 4,000. आता एका क्विंटलला किती उडालं? 60,000. तरी हातात सुरू घेऊ 500 4,000 6 किती क्विंटल निघते सोयाबीन? आता सगळं सोडा 5 क्विंटल, एकरात 5 क्विंटल निघते का? आणि थोडा किती पडला? 6,000. मग 5 सगळं 30,000 रुपये एका एकरात उडाला का नाही? 30,000 रुपये एका एकरात. आता त्या 5 एकर वाल्या 5 सगळं 30 आणि 5 3 म्हणजे 5 एकरच्या शेतकऱ्याचा 1.5 लाखाचा निप्पर हवाना खाल्ला गेला. कसला निप्पर? 1.5 लाख हवाना खाल्लाय आणि पारावर बसून करते 4 महिन्याचे 2,000 आलं नाही. आता मला सांगा 4 महिन्याला 2,000, महिन्याला किती? 500, दिवसाला
17 रुपये. मी या गावाच्या शेतकरी विचारलं म्हणलं 17 काय येते मला त्याच्यात जर 3 टाकले तर 3 मध्ये येते म्हणजे या शेतकऱ्यांना ह्याच्या बोलायचं नाही. पण तुम्ही शेतकऱ्याचं उत्पन्न 2022 दुप्पट करणार होता. तुम्ही उत्पन्न दुप्पट केलं नाही, उत्पादन खर्च दुप्पट केला. 14ला नांगरण 800 रुपये एकर होता, आज 2200 रुपये एकर. 14ला डीपीचं पोतं 450 ला भेटायचं, आज 1500-1600च्या घरात आहे. 14ला सोयाबीनची बॅग 2000 ला भेटायची, आज 4000 रुपयाच्या घरात आहे. उत्पादन खर्च दुप्पट झालाय, पण उत्पन्न आणि 14ला सोयाबीन 4000 रुपये होतं ना. हे मोदीची गॅरंटी. ही सोयाबीनची कांद्याची परिस्थिती साहेब बिसलेरी बाटलीचा भाव 20 रुपयाला मिळते लिटरवर आणि शेतकऱ्याच्या गाईच्या दुधाचा भाव 27 रुपये. शेतकरी हा बनायचं मग कसा बरं झालाय असं याचा विचार करा. आणि मी खात्रीनं सांगतो की लोकसभेत तुमचा विषय त्याच्या ठाणावर मांडणारा हा डोंगराने एक वेळ करणार होता, घाबरला नाही, बोलला. मला आपल्याला आवर्जून सांगायचंय, मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय जरांगे पाटलाचा आंदोलन साहेब आज झालं. मी आज विषय मांडला नाही. ज्या वेळेस सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाच्या विरोधातली याचिका आली त्यावेळेस मी हा विषय मांडला. का मांडला साहेब? माझ्या धाराशिव तालुक्यामध्ये एका मराठा समाजाच्या शेतकऱ्यानं एक दिवसभर त्याच्या मुलीला डी फार्मसीला ऍडमिशन घेण्यासाठी धाराशिव या ठिकाणी दिवसभर बघितलं. त्या कॉलेजची स्थिती आहे, त्या कॉलेजची स्थिती आहे आणि अक्षरशः रात्री येऊन त्या मुलीच्या बापानं गळफास लावून आत्महत्या केली. गळफास लावून का त्या बापाला मला वाटलं असं जी बाप आजच्या दिवशी तिच्या लेकीला घेऊन अख्खं दिवसभर कॉलेज पार करते त्या बापाला का मला वाटलं असेल? विचार आला नसेल की ह्याच्या मागे माझं कोण बघणार आहे. पण साहेब आत्महत्या केली. ती घटना मला इतकी वेदना झाली होती म्हणून मी लोकसभेत मागणी केली की तामिळनाडू राज्यात आरक्षण 50%ची मर्यादा ओलांडण्याच्या नंतर सुद्धा जर केंद्र सरकारच्या अटीवर टिकू शकत असेल तर त्याच पद्धतीनं महाराष्ट्र राज्याचं मराठा समाजाचं आरक्षण सुद्धा जे तामिळनाडू सरकारच्या बाबतीत केंद्र सरकारनं केलं ते त्या केंद्र सरकारनं करावं. आणि साहेब 7 वेळ हा विषय मी मांडत होतो. 12व्या शतकामध्ये समतेचा संदेश देणारे महात्मा बसवेश्वर यांना मांडणारा जो अनुयायी आहे लिंगायत समाज, हा समाज अल्पसंख्याक समाजाचा दर्जा मिळावा म्हणून कित्येक वर्ष त्या ठिकाणी मागणी करतोय. साहेब या समाजाला अल्पसंख्याक समाजाचा दर्जा देण्याची मागणी करणारा आपण मीच लोकसभेतला एकमेव खासदार आहे हे सुद्धा मला आवडून त्या ठिकाणी धनगर समाजाचा आरक्षण असू द्या, मुस्लिम समाजाचा आरक्षण असू द्या, प्रत्येक विषय तुमचा खासदार म्हणून त्या ठिकाणी मी प्रामाणिकपणे मांडले. आणि मला आपल्याला विचारायचंय की तुमचे प्रश्न त्यांच्या छाताडावर बसून मांडणारा खासदार पाहिजे का हमारे देश के यशस्वी पंतप्रधान मोदी जी के नेतृत्व में हमारा देश जो तरक्की कर रहा है असं कोण चालतं बोलणार पाहिजे? कसं पाहिजे? आणि गमत काय आहे परवा तुम्ही जायचं की कुटुंब नाही झालं, कुटुंबाला विचारलं गेलं की तुम्ही आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आला, मग आता तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस बंद करणार. अरे मग कशाला काय करू मी मी म्हणून नाही हा भगवान कशा पाहिजे आज दादा दुर्गा पाळला झाला ती काय केली होतं म्हणून दुसऱ्या दिवशी दुसरं आलं. ती काय म्हणतेच आहे आमच्या रक्तात राष्ट्रवादी हृदयात भाजप आहे म्हणलं किडनीला आता लिव्हर टाक म्हणलं पण लिव्हर मध्ये म्हणते म्हणजे आमच्या शरीराच्या पार्टामध्ये सगळे पक्ष गेलं की रात्रीतून कुठल्याही पक्षात जायला मोठा
काय समर्थन करते कशाचं समर्थन करते? लोकांना इतकं घरी करून जर राजकारण केलं तर लोक या खासदारीला त्याची जागा दाखवण्याशिवाय राहणार नाही, हे सुद्धा मी तुम्हाला खात्री सांगतो. आणि कुणाची काही घेणं घेणं नसलेलं पाटील कुटुंब आहे. तुम्ही तुमचं सांगता अहो राजकीय स्वार्थासाठी. आता बघा आमदार आहे, तू राष्ट्रवादीचा होणार पण जा, पण खासदारकी तूच लढव, कारण विकास तू आपल्या घरात दुसऱ्याला जाणार. त्यांनी मला विचारलं साहेब राणा पाटील आणि डॉक्टर पाटलांनी एक नाही तर 45 वर्ष एक स्वप्न राखीव नाही. 45 वर्ष एकही उद्योग पुढे नाही. तुम्ही आम्ही बघायची भाषेची रामचंद्री बघा, मोबाईल कारखाना बंद पडला, व्हिडिओ कॉन जळून गेलं, काही करा. आता कैलास पाटील त्यांच्यासोबत होते, माझ्याबरोबर आले की तू जाईल म्हणून एक कारखाना उभा केला, ते गोळा केले. आणि कैलास पाटलाला राणा पाटील काय करतोय, काय करावं म्हणजे लोकांना वाटायची काम चालू झालं. कैलास पाटील विचार म्हणला चिमणी लावून गेली त्याला म्हणला ती चिमणी उभा काय म्हणला कोण जायची चिमणी आता तो उभा केलेली आहे बघा. कारखान्याचं काय निश्चित केली. आणि ही सत्ता पिकासू मंडळी आहे, फार काही सांगत नाही. स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी स्वतःच्या सख्या चुलत भावाला सुद्धा सुपारी देऊन फोन करणारे हा मंडळी आहे. याच्यापेक्षा दुसरं उदाहरण द्यायची गरज नाही. स्वतःच्या सख्या चुलत भावाला सुपारी देऊन फोन करणारे मंडळी आहेत. मला वाटतं तुमच्या आणि आमच्या प्रश्नाचं यांना घेणं देणं असेल का? असेल का? सांगा प्रश्न. आणि म्हणून भावानो, आता आमचा बाण चोरीला गेलाय, माहितीये ना बाण. आता आम्हाला काय दिली आणि राष्ट्रवादीचं सुद्धा घड्याळ त्यांना दिली तुतारी, म्हणजे चोरलेल्या घड्याळ घेऊन आले. मी बार्शी तालुक्याच्या बाबतीत निश्चित जायचंय, तुमच्यामुळे सगळ्याची नावं लढायला आलं पाहिजे. काय काळजी बाकी रेग्युलेशन सुधारावं लागते, बाकी नाही काळजी करू नका, आम्हाला कळते. आणि म्हणून येणाऱ्या 8 तारखेला जे आपल्याला मतदान करायचंय, मला माहिती आहे मी काय मी फक्त ऐकायला मोठीची गोष्टी बात ऐकलेलं ऐकली म्हणून 8 म्हणून 8 म्हणतो, मला माहिती आहे असलं. पण 8 म्हणल्या एक काळा गेला म्हणजे काय म्हणजे ही मन की बात नाही, तुम्ही दिल की बात म्हणून. आणि म्हणून येणाऱ्या 7 तारखेला आपलं चिन्ह काय चिन्ह आहे, ही घराघरात पोहोचवा. आणि आपल्याला वचन देतो की जे सहकार्य, जी ताकद, जी माया, जी प्रेम, जो विश्वास तुम्ही या ओमराजेवर व्यक्त केलाय, त्याच्या तृप्तीनं त्या ठिकाणी ओमराजेची परतफेड होईल एवढं मात्र तुम्हाला आवडून. आणि बांधवांनो, एकच विषय सांगतो, मी माझ्या आयुष्यात राजकारणात ना कधी पक्ष बघितला, ना व्यक्ती बघितला, ना जात बघितली, ना धर्म बघितला, ना मला गाव प्लस आहे का बघितलं, मला गाव मायनस आहे का बघितलं, काहीच बघितलं नसते. आपल्याकडं काम आलंय, आपण त्याचं काम करायचं, याच भावनेचं मी काम केलेलं आहे. कधीही भले तुम्ही माझ्या विरोधात जरी काम केलं असेल तरी ओमराजेकडनं तुम्हाला कधीही मला एखादं म्हणावं की एक शब्दाला तरी तुम्हाला माझ्या वागण्यात आणि बोलण्यात फरक दिसला का? कधीच नाही. आणि दैविक प्रेम त्याच्यामुळेच कमावले. आणि आपल्याला खात्री देतो की या प्रेमाची उतराई त्याच ताकदीने हा ओमराजे करेल, कारण हा कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबाचा पोरगा आहे, भावा आहे. शब्दाला कधी खाली जाऊ देणार नाही. येणाऱ्या 7 तारखेला मशाल या चिन्हावरचं बटन दाबून तुमचा खासदार म्हणून मला लोकसभेत काम करायची संधी द्यावी ही विनंती करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद. आपल्या सर्वांचे लाडके नेते, भाविक पालकमंत्री आणि भाविक कॅबिनेट मंत्री
आपले खासदार आणि उमेदवार सन्माननीय ओमराजे निंबाळकर, कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सगळ्या माझ्या भगिनी, 2 दिवसाच्या निरोपावर आपापल्या खर्चानं आपापली वाहनं घेऊन या ठिकाणी उपस्थित असलेले सगळे माझे